दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे CCI मार्फत कापूस खरेदी सुरू होती। परंतु या कापूस खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला होता। तर बाहेरील व्यापाऱ्यांना या ठिकाणी जास्त भाव दिला जात होता असल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांनी केलेला होता। शेतकऱ्यांच्या या अडचणी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने समजून घेऊन आता शेतकरी दर्यापुरातील जे जिनिंग CCI माध्यमातून कापूस खरेदी करता नेमून देण्यात आले आहे त्या जिनिंगवर शेतकरी आता आपला कापूस विक्री करण्यासाठी नेऊ शकतो। शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही हे पाऊल उचललेले असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। मला वाटते ही पत्रकार परिषद दुसरी आहे। बऱ्याच दिवसापासून सर्व पत्रकार बंधूंना एक नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून आज हिचं आयोजन केलं। दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी भवनाचं जे काम केलं त्याची थोडीशी माहिती द्यायची होती। तसंच आपल्या बाजार समितीमध्ये कापूस लिलावाचा जो कापूस लिलाव त्याची माहिती आज आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी आजचं हे आयोजन केलेलं आहे। CCIची खरेदी आपल्या सुरू आहे आणि बाजार समितीत बाहेरील व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची वाहने येतात, परंतु शेतकऱ्यांचा आरोप होता की या ठिकाणी बाहेरील व्यापाऱ्यांना जास्त भाव दिला जातो आणि शेतकऱ्यांना कुठेतरी या ठिकाणी भाव कमी मिळतो। दर्यापूर मार्केट कमिटीनं जो मागच्या महिन्यात प्रसिद्धी दिली खेड्यापाड्यात ते हा ओपन हर्रास म्हणून आपण इथं त्याची प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे। CCI म्हणून ना व्यापाऱ्याला ना CCIला कुठलंही बाजार समितीचं पत्र नाही आहे आणि कुठलाही पत्रव्यवहार नाही आणि कुठलीही बाजार समितीकडून प्रसिद्धी पण नाही। हा ओपन हर्राससाठी आपण हा प्लॅटफॉर्म इथं तयार करून दिला आहे आणि ते देत असताना बाहेरचे भाव पडले आणि ओपन हर्रासमध्ये CCIनं एंट्री घेतली। CCI हा एक व्यापारी म्हणून इथं उतरला। शेतकऱ्यांनी आता कापूस आधी दर्यापूर बाजार समिती आणत होते, आता शेतकरी हा CCIचा कापूस बाहेरील व्यापाऱ्यांना सुद्धा देऊ शकतात का? म्हणजे आता आजपर्यंत CCIसाठी दर्यापुरात बाजार समितीत कापूस गाड्या आणत होते शेतकरी, आता CCIसाठी आणतच नव्हते। तुमच्या लक्षात नाही आलं, आपण इथं ओपन हर्राससाठी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। CCIचा संबंध कॉटन मार्केटचा कुठलाच नाही आहे। व्यापाऱ्यांचा आरोप असा होता की बाजार समितीला म्हणजे बाजार समितीचा अधिकार नाही आहे, परंतु बाजार समिती स्वतः इथं बोलावून नाही तुम्ही पहा, मी जी प्रसिद्धी दिली होती मागच्या वेळेला पेपरला तसंच प्रत्येक गावात लाऊडस्पीकर फिरवला आणि त्याच्यामध्ये ते क्लिप आहे का तुम्ही? आपण हा ओपन हर्रास म्हणून इथं केलेला आहे आणि त्या ओपन हर्रासमध्ये व्यापारी उतरले। जसं आपल्या इथं व्यापारी आहेत तसं CCI म्हणून हा एक व्यापारी म्हणून इथं माल खरेदी करत आहे। कॉटन मार्केटचं कुठलंही पत्र म्हणा की प्रसिद्धी काही CCI म्हणून केलंच नाही आहे। बाहेरील व्यापाराचा जो माल आहे ते खामगाव बुलढाणा तर ते पाण्याचा कापूस आहे त्याला जास्त भाव दिला जाते आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही असा आरोप आहे। हे पाय CCI मध्ये त्यांना आपण हे म्हणू शकत नाही ज्याच्याजवळ 7/12 आणि CCIला तालुका जिल्हा महाराष्ट्र हे कुठले बंधनं नाही आहेत। ते काम सर्व CCIचं आहे। कॉटन मार्केटचं काम आहे फक्त सुख सुविधा कास्त शेतकऱ्यांना मालाच्या असो धान्याच्या असो की कापसाच्या असो तेवढी सुविधा पुरवणं। शेतकऱ्यांना होता त्रास शेतकऱ्याचा होत असलेला त्रास, जशी आवक सुरुवातीला कमी होती तर ती व्यवस्थित झालं, पण आता एकदम आवक वाढल्यामुळेच मग आम्ही शेतकऱ्याच्या सोयीनुसार शेतकऱ्यांची इच्छा झाली की मला डायरेक्ट तिकडे जायचं आहे तर तो जाऊ शकते। आमच्याजवळ इथं ओपन हर्रासचा प्लॅटफॉर्म तयार आहे। पण फक्त हे आपल्या शेतकऱ्याच्या गोरगरीब जनतेसाठी आणि दर्यापूर तालुक्यात जेवढे सामाजिक कार्यक्रम असतील, व्याख्याने असतील, काय जे करता येत असेल, जे चांगलं सामाजिक कार्यक्रम त्याच्यासाठी म्हणून एक मनोमन इच्छा आमची संचालक मंडळाची होती आणि एक ते जे भवन 20-25 वर्षापासून
तसंच पडलं होतं. तर ते भवन आपण इथलंच जे गोडाऊनमध्ये वेस्टेज पडेल होतं, दरवाजे, खिडक्या, शटर्स, जे जे वेस्टेज असेल ते त्याला लावलं आणि कमीत कमी खर्चात ते बंद पडलेलं आहे बुवा. तर आज त्याच्यात ना नफा ना तोटा, त्याचं मेंटेनन्सच्या याच्यावर आपण सर्व शेतकऱ्याच्या आणि सर्व दर्यापूर तालुक्याच्या जनतेच्या उपयोगात येईल याच्यासाठी आपले ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रयत्न राहतील.